नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बीजगणितातील प्रकरण पहिले, दोन चलातील रेषीय समीकरणे। तर जास्त वेळ न घालता आपण डायरेक्ट प्रकरणाला सुरुवात करूया। बघा, दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणामध्ये आपल्याला काय सोडवायचं आहे, तर ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरलेली असतात, दोन चले म्हणजे दोन अक्षरांचा वापर केलेला असतो व चल असणाऱ्या प्रत्येक पदाची कोटी एक असते, त्या समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतात। परत एकदा बघा, ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरलेली असतात व चल असणाऱ्या प्रत्येक पदाची कोटी म्हणजे घातांक हा एक असतो, त्या समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतात। आणि दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप असते ax + by + c = 0 या रूपामध्ये। आणि त्याचबरोबर a b c या वास्तव संख्या असून a व b एकाच वेळी शून्य असत नाहीत। कारण काय, एकाच वेळी जर a व b ची किंमत शून्य असेल तर ते दोन चलातील रेषीय समीकरण होणार नाही, त्यामुळे एकाच वेळी a व b ची किंमत शून्य असत नाही। नंतर जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार केला जातो व त्यांची सामायिक उकल शोधण्याचा प्रयत्न केला जातो किंवा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यावेळेस त्या दोन रेषीय समीकरणांना एकसामायिक समीकरणे असे म्हणतात। एकसामायिक समीकरणे म्हणजे काय, परत एकदा बघा, ज्यावेळेस दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळेस विचार केला जाऊन त्यांची सामायिक उकल शोधण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्यास एकसामायिक समीकरणे असे म्हणतात। मग एकसामायिक समीकरणे सोडवण्याच्या आपल्याकडे कोणत्या कोणत्या पद्धती आहेत, तर यावर्षी आपण पाहणार आहोत 5 पद्धती। कोणत्या 5 पद्धती आहेत? पहिली आहे निरसन पद्धती म्हणजे एका पदाचा लोप करून, म्हणजे एक पद नष्ट करून। दुसरी आहे एका चलाचे रूपांतर दुसऱ्या चलामध्ये करून, म्हणजे x चे रूपांतर y मध्ये करायचे किंवा y चे रूपांतर x मध्ये। त्याच्यानंतर तिसरी पद्धत आहे आलेख पद्धती, आलेख पद्धतीने समीकरणांची उकल मिळवणे। आणि चौथी पद्धत आहे निश्चयक पद्धती, निश्चयक पद्धतीलाच आपण क्रेमरची पद्धत अशी सुद्धा म्हणून ओळखली जाते। त्याच्यानंतर पाचवी पद्धत आहे रेषीय समीकरणात रूपांतर करून, म्हणजे दिलेले समीकरण जर रेषीय समीकरण नसेल तर त्याला रूपांतर करून रेषीय समीकरणामध्ये बदल करायचा आणि नंतर त्याची उकल मिळवायचं। म्हणजे या 5 पद्धती आपल्याला या पूर्ण प्रकरणामध्ये पाहायच्या आहेत। तर जास्त वेळ न घालता आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रकरण सराव संच पहिला सोडवण्यासाठी, म्हणजेच निरसन पद्धतीने एकसामायिक समीकरणे सोडवणे। पण तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेले बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्याला नवीन नवीन असे काढलेले व्हिडिओ लवकर पाहायला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 1.1 मधील दुसऱ्या प्रश्नातील पहिलं गणित सोडवणार आहोत, कारण पहिला प्रश्न हा कृतीचा आहे आणि सेम आहे, त्याच्यामुळे तो आपण घेतलेला नाही। तर दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूया आपण। पहिलं गणित आहे 3a + 5b = 26 आणि दुसरं समीकरण आहे a + 5b = 22। तर या दोन समीकरणांना आपल्याला उकल मिळवायची आहे निरसन पद्धतीने। मग त्याच्यासाठी आपल्याला आधी बघावं लागतं यांचे सहगुणक सारखे आहेत का, a व b चे। तर पहिल्या समीकरणामध्ये a चा सहगुणक 3, दुसऱ्या समीकरणामध्ये a चा सहगुणक 1 आहे आणि b चा सहगुणक पहिल्या समीकरणामध्ये 5 आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये 5 आहे। म्हणजे a व b चे जर आपण सहगुणक पाहिले तर हे सहगुणक सारखे आहेत, b चे सहगुणक 5, 5। मग त्याच्यानंतर दुसऱ्यांदा विचार करायचा आपण त्यांच्या चिन्हांचा, तर 5b धन 5b आहे आणि इकडं पण धन 5b आहे। मग आपल्याला समीकरण सोडवताना एका चलाची किंमत मिळवताना कुठल्या तरी एका चलाला आपल्याला लोप करावं लागतं, म्हणजेच कट करावं लागतं। तर ते कट करण्यासाठी एक धन असावं लागतं, एक ऋण। मग जर चिन्ह वेगवेगळे असतील तर त्यांची बेरीज करायचं, आणि जर चिन्ह अशा पद्धतीने सारखी असतील, धन धन किंवा ऋण ऋण, तर त्यांची वजाबाकी करायचं। तर आता इथं आपले चिन्ह सारखे आहेत, दोन्ही धन 5b धन 5b, त्यामुळे आपल्याला समीकरण 1 व 2 ची काय करावं लागेल, वजाबाकी। त्यासाठी आपण समीकरणांना नाव देऊया आणि काय लिहूया, 3a + 5b = 26 हे समीकरण 1, a + 5b = 22 हे समीकरण 2 खाली लिहायचं। म्हणून समीकरण 1 मधून 2 वजा करू, समीकरण 1 मधून 2 वजा करू, म्हणजे काय येईल, 3a + 5b = 26 हे समीकरण 1, a + 5b
बरोबर 22 हे समीकरण 2. आता यांची वजाबाकी करायची आहे आपल्याला. वजा केल्यामुळे खालच्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचे चिन्ह बदलतील. का बरं? तर हे ऋण आहे, ऋणनं आपल्याला ह्या पूर्ण समीकरणाला गुणायचं आहे. त्यामुळे ऋण गुणिले धन ऋण, ऋण गुणिले धन ऋण, ऋण गुणिले धन ऋण. म्हणजे एक सोपी गोष्ट लक्षात ठेवायची की खालच्या समीकरणाचे सर्व चिन्ह बदलायचं वजाबाकी करते वेळेस. म्हणून हे धन 5b आणि ऋण 5b कटून गेलं. धन 3a मधून ऋण a गेलं, 2a राहिलं. बरोबर 26 ऋण 22 गेले, 4 राहिले. तर a बरोबर 4/2. हे गुणिले 2 असलेले इकडे येऊन भागिले झालं. बेक बे बेदोनी 4 म्हणजे a बरोबर 2 ही किंमत आली. ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. 1 किंवा 2 जे सोपं आहे ते. तर आपल्याला 2 सोपं वाटत आहे म्हणून आपण 2 मध्ये ठेवूया. 2 मध्ये ठेवू. म्हणून समीकरण 2 काय आहे? a + 5b बरोबर 22 हे समीकरण 2 आहे. मग याची किंमत 2 + 5b बरोबर 22. तर हे धन 2 पलीकडे जाऊन ऋण 2 होईल. 5b बरोबर 22 - 2. तर किती येईल मग? इकडे सोडूया आपण. 5b बरोबर 22 2 गेले 20 येईल. आणि b बरोबर हे गुणिले 5 असलेले इकडे येऊन भागिले 5 होईल. तर किती येईल? b बरोबर 4. 5 1 5 5 20. म्हणून b बरोबर ही 4 किंमत येईल. म्हणून आपली उकल काय झाली? उकल बरोबर काय येईल? याची किंमत आलेली आहे 2 म्हणून ती सुरुवातीला लिहायचं, बीची 4 ती नंतर लिहायचं. म्हणून उकल बरोबर आली 2,4. म्हणजे पहिल्या गणिताची आपल्याला उकल मिळालेली आहे 2,4. तर आपला सराव संचामधील दुसरा प्रश्न आहे x + 7y बरोबर 10 आणि दुसरा प्रश्न आहे 3x - 2y बरोबर 7. तर पहिलं समीकरण पहिलं समीकरण आहे x + 7y बरोबर 10 आणि दुसरं समीकरण आहे 3x - 2y बरोबर 7 हे समीकरण 2. मग याच्यामध्ये सहगुणक पाहूया आपण. xचे सहगुणक 1 व 3, yचे सहगुणक 7 व 2. मग कुठलं तरी एक सारखं करावं लागतं आपल्याला. तर xचे सहगुणक सारखं करणं आपल्याला सोपं जाईल. का? तर फक्त समीकरण 1ला 3ने गुणले तर 3x सारखं होईल. पण y सारखं करायचं म्हणलं तर वरच्या समीकरण 1ला 2ने गुणावं लागेल म्हणजे 7 2 14 आणि 2ला 7ने गुणावं लागेल म्हणजे 62 14 सारखं करण्यासाठी. म्हणून आपल्याला सोपं xचं जाणार आहे. म्हणून समीकरण 1ला आपण 3ने गुणू, कारण 3x करायचं आहे. म्हणून काय म्हणता येईल मग आपल्याला? समीकरण 1ला 3ने गुणू. म्हणून 3 कंसात x + 7y बरोबर 10. म्हणून 3x + 3 7 21y बरोबर 3 10 30 हे समीकरण 3 नाव देऊ आपण. म्हणून आता चिन्हांचा विचार करायचा. 3x दोन्ही धन आहेत म्हणून एक आपल्याला वजाबाकी करावी लागेल. म्हणून समीकरण 3 मधून 2 वजा करू. कोणतंही समीकरण कोणत्याही समीकरणातून वजा केलं तरी चालतं. म्हणजे 2 मधून 3 केलं तरी चालेल किंवा 3 मधून 2 केलं तरी चालेल. म्हणून 3x + 21y बरोबर 30 हे समीकरण 3. खाली 3x - 2y बरोबर 7 हे समीकरण 2. या दोघांची वजाबाकी करायचं. त्यामुळे खालच्या समीकरणातील प्रत्येक पदात चिन्ह बदलेल. हे धनचं ऋण, ऋणाचं धन, धनाचं ऋण. काय होईल? धन 3x ऋण 3x कटून गेलं आणि 21 व 2 23y बरोबर 30 मधून 7 गेले 23. म्हणून y बरोबर 23/23 बरोबर 1. हे गुणिले असलेले इकडे येऊन भागिले झालं. y बरोबर 1 ही किंमत. कोणतं सोपं समीकरण आहे आपलं? तर 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे आपलं x + 7y बरोबर 10. म्हणून yची किंमत 1 आलेली आहे आपली. x + 7 कंसात 1 बरोबर 10. x + 7 1 7 बरोबर 10. कंस म्हणजे गुणिले असते. तर हे धन 7 पलीकडे जाऊन ऋण 7 होईल. x बरोबर
10 - 7 x बरोबर 3. 10मधून 7 गेले 3. म्हणून आपली उकल आली. उकल बरोबर 3,1. तर समीकरण म्हणजे दुसऱ्या गणिताची आपली उकल आलेली आहे 3,1. आता आपण तिसरं गणित पाहणार आहोत. तिसऱ्या गणितामधलं पहिलं समीकरण आहे 2x - 3y बरोबर 9 आणि दुसरं समीकरण आहे 2x + y बरोबर 13. यांना नावे देऊया आपण. 2x - 3y बरोबर 9 हे समीकरण 1. दुसऱ्याला 2x + y बरोबर 13 हे समीकरण 2 नावे दिली. आता यांची सहगुणक पाहूया. xचे सहगुणक सारखे आहेत 2 2 आणि yचे वेगवेगळे आहेत. मग आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. आता फक्त चिन्ह बघायची आपण. तर 2xचं पण धन आहे आणि खालच्या 2xचं पण धन आहे. मग एक वेगळं करण्यासाठी आपल्याला दुसऱ्यातून पहिलं किंवा पहिल्यातून दुसरं समीकरण आपल्याला वजा करावं लागेल. म्हणून आपण काय करूया, समीकरण 2 मधून 1 वजा करू. म्हणून दुसरं वर लिहूया 2x + y बरोबर 13 हे समीकरण 2. 2x - 3y बरोबर 9 हे समीकरण 1. वजाबाकी करूया. वजा केल्यामुळे खालचे चिन्ह बदलले. तर धन 1 2x ऋण 2x कटलं आणि 3 आणि 1 4y आणि 13मधून 9 गेले 4. y बरोबर 4/4 बरोबर 1. y बरोबर 1 ही किंमत 2 मध्ये ठेवू. ही किंमत 2 मध्ये ठेवू. मग समीकरण दुसरं आहे आपलं 2x + y बरोबर 13. तर yची किंमत 1 आलेली आहे आपली. 2x + 1 बरोबर 13. तर हे धन 1 पलीकडे जाऊन ऋण 1 होईल. 2x बरोबर 13 - 1. 2x बरोबर 12 हे गुणिले 2 पलीकडे जाऊन भागिले होईल. x बरोबर 12/2 बरोबर 6. x बरोबर 6 ही किंमत येईल. म्हणून उकल बरोबर 6,1 ही आपल्या तिसऱ्या गणिताची उकल आहे 6,1. आता आपण चौथं गणित पाहणार आहोत. चौथ्या गणितामध्ये दिलेले समीकरणं आहेत 5m - 3n बरोबर 19 आणि दुसरं आहे m - 6n बरोबर -7. यांना आपण नावे देऊया. 5m - 3n बरोबर 19 हे समीकरण 1. m - 6n बरोबर -7 हे समीकरण 2. आता या दोन्ही समीकरणांचा विचार केला तर nचे सहगुणक वेगवेगळे आहेत आणि mचे पण वेगवेगळे आहेत. पण आपल्याला mचं करणं सोपं जाईल, कारण फक्त समीकरण 2ला जरी एका संख्येनं गुणलं तर mचे सहगुणक सारखे होतील. म्हणून समीकरण 2ला 5ने गुणू. काय होईल त्यामुळे? 5ने गुणल्यामुळे 5m 5m सारखं होईल. तर 5(m - 6n बरोबर -7. तर 5 गुणिले m 5m, धन गुणिले ऋण ऋण येईल. 5 × 30n बरोबर धन गुणिले ऋण ऋण 5 × 35. हे नवीन समीकरण आहे म्हणून याला 3 नाव देऊया. आता 5m 5m 1 व 3 मध्ये mचे सहगुणक सारखे झालेले आहेत, पण त्यांचे चिन्हसुद्धा सारखे आहेत. दोन्ही धन आहेत. त्यामुळे आपण समीकरण 3 मधून 1 वजा करू. म्हणून समीकरण 3 मधून 1 वजा करू. वजाबाकी का करायची? तर चिन्ह बदलण्यासाठी. म्हणून 5m - 30n बरोबर -35 हे समीकरण 3 व 5m - 3n बरोबर 19 हे समीकरण 1. यांची वजाबाकी करूया. तर वजाबाकी केल्यामुळे खाल्ले चिन्ह बदलले. तर धन ऋण 5m 5m कटून गेले. तर ऋण 30 मधून धन 3 गेले. ऋण 27n बरोबर ऋण 35 आणि ऋण 19 मिळून किती होतील? 9 आणि 5 14, चला 1, 3 आणि 2 5, ऋण 54. तर दोन्हीकडे ऋणचिन्ह आल्यामुळे ऋणचिन्ह कटून गेलं. म्हणून हे गुणिले 27 तिकडे जाऊन भागिले 27 होईल.
n बरोबर 54 भागिले 27 बरोबर 27 दोन्ही 54, n बरोबर 2 ही किंमत येईल आणि ही किंमत आपण सोप्या समीकरणात ठेवू. सोपं समीकरण आहे आपलं दुसरं, म्हणून 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 मध्ये ठेवू. तर दुसरं आहे m-6n बरोबर ऋण 7, m-6 कंसात 2 बरोबर ऋण 7. तर m- दोन्ही 12 बरोबर ऋण 7. हे ऋण असलेल्या पलीकडे जाऊन धन होईल. m बरोबर 12 - 7, m बरोबर 12मधून 7 गेले 5, म्हणून उकल येईल 5,2. ही आपल्या चौथ्या गणिताची उकल आहे 5,2. आपलं पाचवं गणित आहे 5x + 2y बरोबर ऋण 3 व दुसरं समीकरण x + 5y बरोबर 4. यांना आपण सुरुवातीला नाव देऊया. 5x + 2y बरोबर ऋण 3 हे समीकरण 1, x + 5y बरोबर 4 हे समीकरण 2. मग xचे सहगुणक आपण सारखे करूया, कारण इथे x दुसऱ्या समीकरणामध्ये एक सहगुणक आहे, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. म्हणून समीकरण 2ला 5 ने गुणू. 5 कंसात x + 5y बरोबर 4, 5x + 25y बरोबर 20 हे समीकरण 3 होईल. म्हणून समीकरण 3 मधून 2 वजा करू. 5x + 25y बरोबर 20 हे समीकरण 3 आहे. 5x + 2y बरोबर ऋण 3 हे समीकरण 1 आहे. सॉरी, आपल्याला 1 वजा करायचं आहे, मी 2 लिहिलं. तर 1 वजा करायचं आहे, त्याच्यामुळे वजाबाकी केल्यानंतर खाल्ले चिन्ह बदलतील आणि धन ऋण 5x कटून गेलं. तर 25मधून 2 गेले 23y आणि 20 + 3 23, म्हणून y बरोबर 23/23 बरोबर 1. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. तुम्ही कोणत्याही समीकरणात किंमत ठेवू शकता. x + 5y बरोबर 4 हे दुसरं समीकरण आहे, म्हणून x + 5 कंसात 1 बरोबर 4, x + 5 × 5 बरोबर 4. कंस म्हणजे गुणिले असतं, तर 5 × 5 हे धन 5 पलीकडे जाऊन ऋण होईल. x बरोबर 4 - 5, तर ऋण 5मधून धन 4 गेले, x बरोबर ऋण 1 किंमत येईल. म्हणून उकल आली ऋण 1,1. तर पाचव्या गणिताची आपली उकल आलेली आहे ऋण 1,1. आपलं सहावं गणित आहे, त्याच्यामधलं पहिलं समीकरण 1/3x + y बरोबर 10/3. दुसरं समीकरण आहे 2x + 1/4y बरोबर 11/4. हे दोन्ही समीकरणं आतापर्यंत पाहिलेल्या समीकरणापेक्षा थोडी वेगळी आहेत, म्हणजे यामध्ये अपूर्णांकांचा वापर केलेला आहे. तर न घाबरता काय करायचं, त्यांना नावे द्यायचं सुरुवातीला आणि त्यांचा छेद कटवण्यासाठी. तर जे छेद दिलेलं आहे त्या छेदांच्या लसावीने पूर्ण समीकरणाला गुणायचं. लसावीने म्हणजे छेदात ज्या संख्या आहेत त्या संख्येने भाग जाणाऱ्या त्यांच्या पाड्यातील लहानात लहान संख्येनं गुणायचं. कितीनेही भाग जाऊ आपल्याला, मग ती संख्या भाग जाण्यासाठी लहानात लहान संख्येनं गुणायचं, म्हणजेच लसावीनं गुणायचं. त्याच्यावर जास्त न करता आपण डायरेक्ट गणिताकडे पाहूया. बघा, 1/3x + y बरोबर 10/3 हे समीकरण 1 व 2x + 1/4y बरोबर 11/4 हे समीकरण 2. मग समीकरण 1 मधील छेदातील 3 कटवण्यासाठी त्यांच्या लसावीने, म्हणजे 3 3च्या लसावीने, 3ची लसावी किती असेल, 3च असेल, कारण दोन्ही सारख्या संख्या आहेत. म्हणून समीकरण 1ला 3 ने गुणू. म्हणून समीकरण 1ला 3 ने गुणू. म्हणून काय येईल, 3 गुणिले 1/3x + 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 10/3. तर हे 3 3 कटून जाईल.
म्हणून इकडे काय राहिलं, x गुणिले 1 x 1 x प्लस 3y बरोबर 3 3 कटून गेल्यामुळे 10. हे समीकरण, ह्याला नवीन नाव देऊ आपण 3. आता त्याचप्रमाणे समीकरण 2ला छेदातील 4 कटवण्यासाठी या दोन्ही छेदांच्या म्हणजे 4 4 सारख्या संख्या असल्यामुळे आपल्याला सोपं आहे. या छेदांच्या लसावीने म्हणजे त्यांची लसावी 4च असेल तर 4ने गुणू. 4ने गुणू. तर 4 गुणिले 2x प्लस 4 गुणिले 1/4y बरोबर 4 गुणिले 11/4. तर हे 4 4 कटून गेलं, हे 4 4 कटलं, तर काय येईल 4 दुनी 8x प्लस y बरोबर हे 11 1 11. हे समीकरण 4 नाव देऊ आपण. मग 3 व 4 मध्ये आपण पाहिलं तर x प्लस 3y बरोबर 10 आणि 8x प्लस y बरोबर 11. तर कोणतं पद कटवायला आपल्याला सोपं जाईल, कोणतंही एक कटवायचं आहे आपल्याला. तर आपण काय करूया, yला सारखं करूया. म्हणून समीकरण 4ला आपण 3ने गुणूया. म्हणून समीकरण 4ला 3ने गुणू. कारण का, तर कुठल्या तरी चलाचे सहगुणक आपल्याला सारखे करावे लागतात, म्हणून आपण yला सारखं करत आहोत. तर 3 कंसात 8x प्लस y बरोबर 11 हे समीकरण 4 आहे. तर 3 8 24x प्लस 3y बरोबर 33. हे नवीन समीकरण आलं म्हणून ह्याला समीकरण 5 नाव देऊ आपण. आता बघा 3y आणि 3y 3 व 5 मधले सहगुणक सारखे झाले yचे. त्यामुळे आपण आता चिन्हांचा विचार करूया. धन 3y आणि इथं पण तिसऱ्यामध्ये धन 3yच आहे, म्हणून एक वेगळं करण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. म्हणून समीकरण 5 मधून 3 वजा करू. तर 24x प्लस 3y बरोबर 33 हे समीकरण 5 आहे. आणि x प्लस 3y बरोबर 10 हे समीकरण 3 आहे. यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी केल्यामुळे खाल्ले चिन्ह सगळे बदलून जातील. तर धन 3y ऋण 3y कटलं, 24 मधून 1 गेलं, 23x बरोबर 33 मधून 10 गेले 23. तर x बरोबर 23 भागिले 23 बरोबर 1. हे गुणिले असलेले इकडे येऊन भागिले होईल, इकडे म्हणजे बरोबर चिन्हाच्या पुढे. तर x बरोबर 1 ही किंमत आपण सोप्या समीकरणामध्ये ठेवू. तर सोपं कोणतं आहे आपलं, 3च आहे. तर 3 मध्ये ठेवू. म्हणून 1 प्लस 3y बरोबर 10 हे समीकरण 3 आहे. 1ची किंमत आपण डायरेक्ट ठेवली, तर हे धन 1 असलेले पलीकडे जाऊन ऋण 1 होईल. 3y बरोबर 10 मायनस 1 3y बरोबर 9. हे गुणिले 3 पलीकडे जाऊन भागिले होईल, y बरोबर 9/3 बरोबर 3 येईल, y बरोबर 3. म्हणून आपली उकल आली, उकल बरोबर 1,3. तर आपल्या 6व्या गणिताची उकल आहे 1,3. तर पुढील 7वं गणित आहे आपलं 99x प्लस 101y बरोबर 499 आणि 101x प्लस 99y बरोबर 501. तर हे थोडं गणित वेगळं आहे. बघा काय केलं याच्यामध्ये, तर दोन्ही समीकरणामधील चलांच्या सहगुणकांची अदलाबदल केलेली आहे. म्हणजेच पहिल्यामध्ये एक्सचा सहगुणक 99 आहे, तर दुसऱ्यामध्ये वायचा सहगुणक 99 आहे. आणि पहिल्यामध्ये वायचा सहगुणक 101 आहे, तर दुसऱ्यामध्ये एक्सचा सहगुणक 101 आहे. मग ज्यावेळेस अशी समीकरणामध्ये दोन्ही सहगुणकांची अदलाबदल केलेली असते आणि ते दोन्ही समीकरणं जर मोठी असतील म्हणजे संख्येंनी मोठी असतील, तर त्या समीकरणांना छोटं करण्यासाठी, लहान करण्यासाठी त्यांची एक वेळेस बेरीज करायची आणि एक वेळेस वजाबाकी. त्यामुळे आपल्याला नवीन मिळणारे समीकरणे हे लहान मिळतात. मग आपण जास्त वेळ न घालता डायरेक्ट सुरुवात करूया. काय म्हणता येईल मग आपल्याला, ह्याला नावे देऊया आपण सुरुवातीला. 99x प्लस 101y बरोबर 499 हे समीकरण 1. 101x प्लस 99y बरोबर 501 हे समीकरण 2. म्हणून समीकरण 1 व
2ची बेरीज करू. काय येईल मग? 99x प्लस 101y बरोबर 499. हे समीकरण 1. नंतर 101x प्लस 99y बरोबर 501. हे समीकरण 2. यांची बेरीज करायची आहे. काय येईल मग? 200x प्लस 200y बरोबर 1000. यांच्यामधून आपण 200 कॉमन काढूया, सामायिक काढूया. म्हणजेच 200ने भागायचं आहे आपल्याला. 200 सामायिक काढलं तर काय येईल? x प्लस y बरोबर 2×5 म्हणजे 5/200. म्हणजे 200 आपण ह्या पूर्ण समीकरणातून सामायिक काढली. सामायिक का काढायची? तर ते कटवण्यासाठी. म्हणजेच आपण काय केलं? 200ने समीकरणाला भागले. 200ने भागले. म्हणून समीकरण काय आलं आपलं? x प्लस y बरोबर 5. हे नवीन समीकरण आहे म्हणून त्याला आपण नाव 3 देऊया. आता ह्या 2 समीकरणांची 1 व 2ची एक वेळेस वजाबाकी करायचं म्हणजे दुसरं लहान समीकरण आपल्याला मिळेल. इथेच करूया. म्हणून 99x समीकरण 2 मधून 1 वजा करू. 101x प्लस 99y बरोबर 501. 99x प्लस 101y बरोबर 499. यांची वजाबाकी करायचं. वजाबाकी केल्यानंतर चिन्ह बदलतात. हे ऋण ऋण ऋण. तर 101मधून 99 गेले 2x. 101मधून 99 गेले ऋण 2y बरोबर 501मधून 499 गेले 2. तर 2ने समीकरणाला भागू म्हणजे सामायिक आधी काढूया. 2 काढलं तर x मायनस y बरोबर 2. हे 2ने भागलं. 2ने भागले तर नवीन समीकरण काय आलं आपलं मग? म्हणून x मायनस y बरोबर 2 हे नवीन समीकरण आलं. याला नाव दिलं आपण 4. आता समीकरण 3 व 4 कडे पहा. 3मध्ये x प्लस y बरोबर 5 व 4मध्ये x मायनस y बरोबर 2. तर x व yचे दोन्हींचे सहगुणक सारखे आहेत पण yचे चिन्ह वेगवेगळे आहेत. एक धन आणि एक ऋण. त्यामुळे ते आपल्याला सोपं जाईल डायरेक्ट बेरीज करण्यासाठी. म्हणून आपण समीकरण 3 व 4ची बेरीज करूया. कारण आधीच चिन्ह दोघांचे वेगवेगळे आहेत. म्हणून x प्लस y बरोबर 5 हे समीकरण 3. x मायनस y बरोबर 2 हे समीकरण 4. यांची बेरीज करायचं आहे. म्हणून हे धन ऋण y y कटून गेलं. 2x बरोबर 5 आणि 2 7. x बरोबर 7/2. बघा इथे 2 कॉमन काढल्यामुळे ते 1 राहिलं. आणि समीकरण 4 काय होईल? x मायनस y बरोबर 1. म्हणून x मायनस y बरोबर 1 येईल. आपलं चुकून 2 झालेलं होतं. मग 1 घेतल्यानंतर 5 आणि 1 6 झालं. तर हे गुणिले 2 इकडे येऊन भागिले येईल. आणि 6 म्हणून x बरोबर 3. ही किंमत आपण 3मध्ये ठेवू. 3 समीकरण आहे आपलं. x प्लस y बरोबर 5 हे समीकरण 3 आहे. म्हणून 3 प्लस y बरोबर 5. हे धन 3 पलीकडे जाऊन ऋण होईल. y बरोबर 5 मायनस 3 y बरोबर 2. म्हणून आपली उकल आलेली आहे. उकल बरोबर 3,2. तर आपल्या 7व्या गणिताची उकल काय आली? 3,2. आपल्या 8व्या गणितामधील समीकरणे आहेत 49x मायनस 57y बरोबर 172 आणि 57x मायनस 49y बरोबर 252. ही 2 समीकरणे आहेत. सेम 7व्या गणितासारखं x व yचे सहगुणक इथे अदलाबदल केलेले आहेत. म्हणून या दोन्ही समीकरणांची एक वेळेस बेरीज एक वेळेस वजाबाकी करू. आपण डायरेक्ट सुरुवात करूया. म्हणून 49x मायनस 57y बरोबर 172 हे समीकरण 1 घेऊ. आणि 57x मायनस 49y
बरोबर 252 हे समीकरण 2 घेऊ. यांची आपण डायरेक्ट बेरीज करूया. काय येईल बेरीज मग? 9 आणि 7 16 हातच्याला 1 106x मायनस 106y बरोबर 2 आणि 2 4 7 आणि 5 12 त्याला 1 4 424. म्हणून 106 कॉमन काढलं तर काय येईल? x मायनस y बरोबर 4 साइन चौक 24. म्हणून म्हणजेच आपण 106नं या समीकरणाला भागायचं आहे. 106ने भागले काय येईल मग? x मायनस y बरोबर 4 हे समीकरण नवीन आलेलं 3 नाव देऊ. त्याचप्रमाणे आता समीकरण 2 मधून 1 वजा करू. म्हणून 57x मायनस 49y बरोबर 252 हे समीकरण 2 आणि 49x मायनस 57y बरोबर 172 हे समीकरण 1. यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजा केल्यामुळे खालचे चिन्ह बदलतील. मी काय होईल? 57 मधून 49 गेले 8x. इथे काय होईल? धन 8y बरोबर 252 मधून 172 गेले. किती उरले मग? 2 मधून 2 गेले 0 15 मधून 7 गेले 8 80 उरले. तर 8 कॉमन काढलं x प्लस y बरोबर 10 म्हणजेच आपण 8ने भागलं 8ने भागले. म्हणून नवीन समीकरण काय येईल आपलं? म्हणून x प्लस y बरोबर 10 हे नवीन समीकरणाला त्याला आपण नाव देऊ 4. तर 3 व 4 कडे आपण पाहूया. तर yचे चिन्ह वेगवेगळे आहेत त्यामुळे डायरेक्ट आपण बेरीज करूया. म्हणून समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. x मायनस y बरोबर 4 x प्लस y बरोबर 10 या दोन्ही समीकरणांची बेरीज केली आपण. तर धनऋण y कटून गेलं. 2x बरोबर 14 x बरोबर 14 भागिले 2 बरोबर 7 x बरोबर 7 ही किंमत 4 मध्ये ठेवूया आपण. 4 मध्ये ठेवू. तर x प्लस y बरोबर 10 4 आहे समीकरण. तर 7 प्लस y बरोबर 10 y बरोबर 10 मायनस 7 म्हणजे धन असलेल्या पलीकडे जाऊन ऋण होईल. y बरोबर 3 म्हणून उकल बरोबर 7,3. तर आपल्या 8व्या गणिताची उकल आलेली आहे 7,3. या पद्धतीने आपण आज सराव संच 1.1 पाहिलेला आहे. यामध्ये काही स्पीड मिस्टेक झाल्या असतील तर त्या आपण समजून घ्याल. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.